गणेशाय नमः. श्री जानकी जीवनाय नमः. श्रीरामाची निज भक्ती भजने दाटुगे सीता सती. तृण पाषाण नामे गर्जती नामे त्रिजगती कोंदली. भगवान की जय महाराज की जय एकनाथ महाराज की जय रेणुका माता की जय. सरस्वती सजन लहान थोर आपल्याबद्दल माता भरून छा बरोबर तुम्ही जी आपल्याबद्दल कसे तिच्यात परिसर आणि या सर्वांचे चरण नतमस्तक. रेणुका मातेच्या दरबारामध्ये चाललेलं असणारं हे रम्य रामायण जीवनाची व्यथा कमी करणारा सुंदर स्वरूपात आहे. आवडीने प्रेमानं चाललेला हा सोहळा आणि ते कसं असणारा हे जे रामायण आहे. बरंच आपली कथा कुठची आणि ज्यावेळेस असणारा हनुमंतराया सीतामाईपाशी गेले त्यावेळेस असणारा गरजे त्याचे काय पाषाण दगड तरण म्हणजे गवत आणि वृक्ष वेली हे सगळे असणारे त्या ठिकाणी फक्त काय म्हणतात त्या राम 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 असं असणारा भजन करी सीतामाता. श्रीरामाची परम भक्ती स्वय जाणे सीता सती. तिचे भजनाची देह स्थिती भजती युक्ते अवधारा. सीता माता ज्या वेळेस असणारे त्या अशोकवनामध्ये असणारे राजा रावणानं ठेवली होती त्यावेळेस असणारा तिचे जो भजन होतं आजूबाजूचा जो परिसर होता तो अशोकवनातला तो सगळंच असणारा. मग तिथं असणारा माती असो दगड असो पाषाण असो वृक्ष असो वेली असो येणारी हवा असो पाणी असो कोणतं काही असो नव राक्षसी सुद्धा असो ती राक्षस सुद्धा भजन करीत होती. कोण तिचं नाव पुढे हृदयी आत्मा श्री रघुपती पाहता वेद शास्त्र युत्पत्ती. आयसी जे कानिज प्रतीती भजन भक्ती ते नाव. ज्या वेळेस असताना मग प्रत्येकाच्या अनुभव आला पाहिजे. कोणता अनुभव तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो असा जर ज्याला परिस्थिती येते आत्मानुभव ज्याला असणारा निर्माण होतो आणि त्यालाच असणारी एक प्रकारचं भक्तीची काय केली पायरी शिवली असं समजावं. आणि असणारा हमेशा करता जो कोणी असणारा रामनामाचं भजन करतो चिंतन करतो कीर्तन करतो प्रवचन करतो आणि ते कशामुळं केवळ संगतीमुळं. आणि मग संगत करणं बडे की किंवा आजचे की संगत काय किया तो असणारा बर्फी पेड खायला मिळते पंक्तीला लाडू खायला मिळते. आणि गद्याची जर संगत केली की दो त्याची भक्ती धरिता चित्ती श्रीराम तिसे सर्वांभूती. हे दृष्टीची निज भक्ती किरा वेदांती निश्चय. आणि हे जे भक्ती होते ते असणारे प्रत्येक इंद्रियानं प्रत्येक मनाने प्रत्येक असणाऱ्या हृदयाने आणि दृढ निश्चय असणारा कोणी केला होता असा माता सीतेने. दुसरा निश्चयच नव्हता फक्त राम राम आणि राम याच्यापेक्षा दुसरं तिसरं काही नाहीये. आणि हे असणारा हनुमंतानं भक्ती त्या ठिकाणी पाहिल्यावर असणारा मनात विचार करू लागले कारण ते विचार करणारेच होते बुद्धिमत्ता म्हणून. याची स्थिती वचनोच्चार हेची वाचिक वजन निधार. श्रीराम अक्षरे अक्षर नामोच्चार श्रीराम. नाम उच्चार श्रीराम प्रत्येकाच्या वाच्यातून वाच्या असणारे तसे चार येतात पचंती मध्यमा आणि वैखरी. तशी एक अनिर्वाच्य आहे म्हणजे ती मस्तकात आहे. आणि ते असणाऱ्या अशा प्रत्येक वाणीनं परवाणीनं पश्चंतवाणीनं मध्यमावाणीनं आणि असणारा ही या वाच्यानं असा जो भजन करतो आणि जो पहिला शब्द आहे का तो असणारा बेबीच्या देठाच्या खालून सुरुवात होती आणि तो बिंबीपासून येतो पुन्हा हृदयात येतो हृदयातून कंठात येतो मग वाचेतून बाहेर पडतो. त्याला म्हणतात चार वाच्या. आणि चार वाच्यानं असं जो भजन करतो ओगानसे क्षणभरी अखंड असणारा भजन करी शिंक जांभळी खोकला आणि इतकाच वेळ त्याचा वाया जातो बाकीचा वेळ वाया जात नाही आणि त्याला म्हणतात भजन. श्रीराम जय राम अक्षरे अक्षराक्षरातीत परे. भवानी श्री शंकरे अत्यादरे सांगितली. श्रीराम जय जय राम हे जे अक्षर आहेत का ही अक्षर नव्हती ब्रह्म साम्राज्याची
एक ही दीपिका आहे. म्हणजे केवळ चैतन्य रूप असणारा हे असणारा अक्षर आहे. म्हणजे भगवान आहे ते अक्षर. म्हणजे हे कोणी सांगितले कोणाला? स्वतः भगवान शंकराने आदिमाया शक्तीला सांगितले. आणि म्हणून असणारा पण ते दोघं बी भजन करतात. कोण? पार्वती माता आणि शंकर. पार्वती माता स्वतः आणि भगवान शंकर दोघं भजन करतात. रात्र दिवस असणारा भजनामध्ये राहतात. आणि त्यांचाच अवतार कोणचा ते ऐका पुढं. याची स्थिती करिता श्रवण अक्षरार्थ श्रीराम पूर्ण सांगता झाला श्री रघुनंदन हे निज वचन श्रवणाचे. अरे त्याच असणारा स्थिती प्राप्त करत असताना म्हणजे स्थिती कोणची? ते ब्रह्मस्थिती आहे ना, चैतन्य रूप स्थिती आहे. किंवा अखंड असणारा ज्याच्यामध्ये आनंद आहे अशी जी स्थिती ती असणारा स्वतः भगवान प्रभू रामचंद्र स्वतः असणारा ती देतात. कशामुळं? त्यांचं भजन केल्यावर, कीर्तन केल्यावर, नामस्मरण केल्यावर ती असणारा प्राप्त घेतात. आणि स्थिती ती स्वतः भगवान प्रभू रामचंद्र स्थिती सीतामातेला लाभली होती. आणि म्हणून त्या परिसरावर त्याचा परिणाम झाला होता. ते ऐका. रसांसी श्रीराम स्वागता रसने राम रसज्ञता ऐसिनी रस भोग भोगिता श्री रघुनाथा निज भजन. रसना म्हणजे पहिली गोष्ट ही जीभ आहे. त्याची रसना तुमची आणि जे रसना ही जीभ आहे तिनं असताना कोणता रसना पितो आपण त्याची चव सोडून द्या. पण असताना जेणेकरून राम रसाची ज्यानं चव घेतली, ज्यानं नामस्मरण केलंय, ज्यानं भजन केलंय, त्यानं असताना हमेशा करता त्यालाच मध्ये काय म्हणतात? त्या रसनेनं म्हणजे त्या जीबीनं नामस्मरण केलं, भजन केलं, कीर्तन केलं. आणि त्यालाच म्हणतात वाचा किंवा जीव. आणि त्यालाच म्हणतात रस खरा स्वाद त्यानं घेतला. आणि त्यालाच प्रेम अमृत म्हणायचे. त्याला अमृत जे म्हणतात का? हेच प्रेम अमृत आहे. कोणचं? जे भजन करतो जीबीने ते. याची परिगंध घ्राण सुगंधाशी श्रीराम जीवन तोची अवघ्राणी सर्वज्ञ हे निज भजन घ्राणाचे. एक प्रकारचा गंध आहे, सुगंध आहे. म्हणजे नाक. आता हे जिभीचं झालं जे पाणी होतं ते सुद्धा असताना कधी कधी अमृत होतं. अन्न नाही का? त्याचं सुद्धा अमृत होतं. पण हे जे सुगंध आहे प्रेमेळ दरवे थोडक्यामध्ये हे सगळं असणारा जे नाक असणारं एक प्रकारचं भगवंताविषयी भगवंताच्या मंदिरात अनेक असणारा त्या ठिकाणी स्वादिष्ट असणारा सुगंध घेत असेल. आणि तेच असणारं घ्राण त्यालाच म्हणायचं नाक. बाकीचं जे नाक आहे का मग लांब असो नाही तर आकुड असो त्याला फक्त नाकच म्हणायचं. त्याला घ्राण म्हणता येत नाही. ते घ्राण काय कशाचं घ्राण करत आहे? ते जे अक्षर आहे, जे क्षर आहे, जे ब्रह्म आहे, जे चैतन्य आहे त्याचं ग्रहण करत आहे. बाकीचं सोडून देत आहे. हे काय म्हणतंय? हे उपयोगाचं नाही, याचा वास येत नाहीये म्हणून त्याला सोडून देतोय. सुगंध घेते आणि दुर्गंधी टाकून देते. त्वचेचे करिता स्पर्शन त्वचेचे त्वचा रघुनंदन स्पर्शास बाय श्रीराम पूर्ण हे निज भजन त्वचेचे. त्वचेमध्ये कातडी सगळी अंगावरली. आणि जे कातड सुद्धा ज्याचं भजन करत आहे अर्जुनाच्या अंगावरले केस सुद्धा 3.5 कोटी अंगावरलं. जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत होतं तसं सीतेचं सुद्धा अंगावरलं. भक्ताचं कोणत्याही असो अंगावरलं जे कातड जे भजन करत आहे, राम राम म्हणतंय, ही त्वचा नाही, परब्रह्म आहे, राम आहे. आणि त्याच्यातच असणारा पूर्ण आराम आहे. आणि हेच फक्त त्वचेला काय ब्रह्म काय ते त्वचेला कळतं, बाकीच्या त्वचेला कळत नाही. आणि अशा प्रकारचं कातड्याचं एक प्रकारचं भजन आहे ते ऐका. श्रीराम मनाचे निज मन श्रीराम चित्ताचे चैतन्य घन श्रीराम बुद्धीचे समाधान विवेकेच ज्ञान श्रीराम. श्रीराम असणारा प्रभू रामचंद्र मनाचं मन आहे. म्हणजे मनाची दैवतच विष्णू आहे. आणि असणारा तसंच असणार त्या ठिकाणी चैतन्याचं चैतन्य आहे. जर चैतन्याचं चैतन्य असेल ना तर प्रभू रामचंद्र आहे. आणि असणारा अख्ख्या जीवनामध्ये असणारा फक्त हे विश्वची माझे घर आयसीच्या मती थिर. आणि असं ज्याचं असल तोच असणारा या पात्रेला प्राप्त होतो. बाकीच्याला काही सांगता येत नाही. अहं सुहं कुहं परता श्रीराम वसे स्वभावता ऐसे ऐशियानन्यता भजे श्री रघुनाथा जानकी. अहम कुहम आणि सोहम असा जो असणारा म्हणजे त्रिपुटी आहे ज्याचे त्रिदोष गेले. थोडक्यामध्ये लय मोठं लांबायचं म्हणलं तर लय लांबल. पण असणारा काम क्रोध केले
खरं रीते ज्याचा काम गेला क्रोध गेला त्याला स्त्रीपुटी म्हणतात. आणि ज्याचा काम गेला क्रोध गेला तो का म्हणे देव झाला. असा ज्याचा द्वैतपणा गेला, ज्याचा द्वैतपणा गेला त्याची त्रिपुटी गेली म्हणजे त्रिदोष गेले. त्रिदोष जाताना असताना त्रितापही जातात. आणि असे जे असतात त्या ठिकाणी ज्याचे जातात त्याचा असताना त्याचं काय होतं ओम. ओम म्हणजे जे एक प्रकारचा आपला जो श्वास आहे ते ओमाच्या आकाराचा आहे, शंकराच्या आकाराचा आहे ओमाच्या. आणि जो ओम 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 करीत करीत कधी असताना श्वास एक प्रकारचा 21,600 येणारा जाणारा श्वास आहे प्रत्येकाचा. तो कमी असेल एखाद्याचा पण थोडा जास्त नाही. आणि त्यावेळेस असताना एवढ्या बऱ्या जो म्हणतो 21,600 वेळा त्याचाच ओम ओम सोम जातो, बाकी त्याचा जातो का नाही. जो ओम आहे, जो ओम ओम म्हणतो का ते ओम आहे त्याचा सोम होतो म्हणजे सुवासा वाटत जो बाहेर पडतो सोम होतो. आणि शिवाला मिळतो म्हणजे जीवाला मिळतो आणि जीवाला मिळत तेच राम होतो. श्रीराम गतीची ही गती, श्रीराम सीतेची निज शक्ती, श्रीराम जवाय सर्वांभूती तयाची स्थिती जानकी. श्रीराम असणारा गतीची जी गती म्हणजे एक आहे ती गतीची असणारी गती आहे. आणि स्थिती म्हणजे परब्रह्म. स्थिती कुणाला उगाच प्राप्त होत नाही, भजनामध्ये जो लीन होतो. आणि अशीच ज्याची स्थिती आहे योग्य आहे आणि ज्याला ज्याची दिशा असणारी निश्चित आहे अशी भक्त कोण आहे फक्त सीता माता आहे. आणि म्हणून काय म्हणतात हनुमंतराय ऐशिया श्रीराम भजना पुढे, रावण भय ते बापुढे, येवो न शके सीते पुढे, सीताही रडे लटिकेची. आणि असं ज्याचं भजन आहे अखंड असणार गोविंदाचे म्हणजे रामाचेच जे पवळे गात आहेत, लीला गात आहे, कीर्तन गाते त्याच्या पुढं असणारा हे राजा रावण करून करून काय करणार. हे तर वनमर्तिकेचं एक मातेचं मंदिर आहे म्हणजे मातेचा असणारा पुतळा केलेला सारखं रावण आहे त्याला असणारे. कारण माता सीता ही प्रब्रह्म आहे, प्रब्रह्म भगवंताची असणारे अनन्य भक्त आहे. मग असं असं राजा रावण एक प्रकारचा जीव आहे, त्या जीवाला काही ते भेटणार नाही. राम सीतेची अनन्यता, श्रीरामा वेगळी नव्हे सीता, सीते वेगळे श्री रघुनाथा, नाही सर्वथा दुरी जाणे. सीता माता रामाला असणारा शरण आपला भगवंत पती म्हणून शरण कशी गेली ती जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण जिथं संकट कसे भगवंत येऊन देणार आहे. आणि रामाची आणि सीतेची अशी अन्यता आहे, अशी शरणागती, असा असणारी आवड आहे, असा असणारा आवड आहे म्हणून भजन करायला सवड आहे. आणि म्हणून असणारा रात्रंदिवस असणारा सीता माता अखंड असणारे जणू जशी दिवे देवा पुढं ज्योत लावा तसे असणारी हमेशा करता ती सारखं भजन करते आणि तीच रामाला सीता आवडती. ऐशा परी भजे सीताच मूळ कळले हनुमंता, भक्त रक्षण श्री रघुनाथा, तेही मजाता कळू आले. अशा प्रकारची भक्ती माता सीतेची अनन्य भाव होती, भक्ती भावानं होती, भक्तीनं भरलेली भक्ती होती माता सीतेची. आणि ती कुणाला कळली भक्तालाच कळली. कोण भक्त होता हनुमंतराय भक्त होता. त्या भक्ताला कळली सीता माता अनन्य भावानं रामाला शरण गेली, अनन्य भावानं रामाचं कीर्तन करते, भजन करते, चिंतन करते. आणि म्हणूनच असताना रामानं एवढा अट्टहास करून या ठिकाणी मला शोधीला पाठवले. पण मंदोदरी मानोनी सीता, एका रतली लंकानाथा, कोपे करिता दोहींचा घाता, रामे अनर्था चुकविले. मंदोदरी असणारा आल्या आल्या मला अगोदर सीता वाटली कारण ती बी महापतिव्रत होती आणि विष्णूचीच असणारी ती एक प्रकारची मळीची बनलेली होती म्हणून ती सीता भासली. आणि ही सुद्धा विष्णूचीच एक प्रकारची लक्ष्मी आहे. आणि म्हणून असणारा सीता मात्र ती नसून ते तिथं चुकत होतो मी. कारण माणूस असता किती बी सुनते असो मनुष्य ते दादा चुकीचा पुतळा आहे, येदा कदाचित चुकतो. तसं असताना हनुमंतरायाकडून एक चुकत होतं. कोणचं त्यांना आपल्याला म्हणता येत नाही, आपली ती लायकी बी नाहीये, पण चुकत होतं. न जर विचार नसता केला तर तू उगच मंडोधरी मारित होतो, रावण बी मारित होतो. पुढचं रामायण मी तव वानर उन्मत्त, समूळ विचार न करीत, दोघांचा करीत होतो घाते, रामे अनर्थ चुकविला. मी एक वानर अविचारी वानर आहे, एरवी तरी मी मूर्खो.
एक प्रकारचा मी मूर्ख आहे, येडा आहे, भोळा आहे. पण असणारा रामाचा असणार त्या ठिकाणी भगवंताने माझ्यावर कृपा केली आणि त्यानंच माझं संरक्षण केल्यामुळं मला असणारी बुद्धी पुढे सुचली आणि म्हणून मी आता सीतेचं मला दृश्य एक प्रकारचं होतंय असं हनुमंताला वाटू लागलं तेवढंच. मंदोदरी हेची सीता कैसे मानले हनुमंता, मंदोदरी विष्णू समृता समूळ कथा अवधारा. मंडोदरी असणारी त्या ठिकाणी सीता का वाटली, कथा लांबली आणि त्यावेळेस नेमक्या बरं कारण का हनुमंतासारखेला आपल्यासारखेला वाटू द्या. त्याचं कारण ग्रंथकर्त्याने सांगितलंय की विष्णू संभूता म्हणजे विष्णू भगवंतापासून हिची निर्मिती आणि ज्याला विष्णूनं भगवंतानं मोठ्यानं जर हाती धरलं तर बारके चिलर काही असणार त्या ठिकाणी अजिबात असणार कोणाला बोलू देत नाही. तर विष्णूची असणारी निर्मिती मग ती निर्मिती का साधी असेल का? अहो लक्ष्मी सारखीच होती म्हणून असणारा हनुमंत थोडे फसले पण ग्रंथकर्ते म्हणतात एवढी असणारी जशाच तशी का बसली ती ऐका. रावणाची माता कैकसी पंचधान्यांचे पिष्टासी, पंचवक्त्र भावोनी त्यासी करी पूजेशी शिवलिंगा. राजा रावणाची माता कैकसी, कैकई वेगळी कैकसी वेगळी आणि कैकई ही रामाची सावतर माता, कैकसी रावणाची सखी माता आणि ती असताना जसं असणार एक प्रकारचं पंचकरण इंद्रिय आपलं पंचेंद्रिय यज्ञ म्हणतात का, तांदूळ गहू तेल तूप ज्वारी असं जे थोडं त्याला पंचयज्ञ म्हणतात. आणि असा जो यज्ञ आहे तर ती पंचधातूचे असणारे पीठ तयार करायची, त्याची मूर्ती करायची म्हणजे कोणाची, भगवान शंकराची. आणि अशी ती नित्यनेम नामित एक प्रकारची त्याच्यामुळे तिची कथा ग्रंथात येते. कशामुळं तिनं नियमाने केली ती पुढे ऐका. पंचधान्य ते पंचवदने ऐसी भावना भावून पूजा करी अनुदिन सावधान कैकसी. 5 धान्य गहू ज्वारी बाजरी तांदूळ जे खायचे ते घ्या आणि असे जे काय असणार धान्य का त्या धान्याची असणारे पीठ करायची ती आणि पीठ करून त्या 5 धान्य म्हणजे कारण भगवंताचं मुख किती तर याचे महादेवाचे 5 आहेत आणि ते 5 मुख किंवा 5 पिंडी असं समजून त्याची ती पिंड तयार करायची आणि त्याचीच असणारी दर दिवस नियमानं पूजा करायची. एकही दिवशी माझ्यासारखं असणार त्या ठिकाणी कधी यायचं कधी नाही अशी काय करीत नव्हती. पंचधान्यांच्या पंचवक्रे पूजिता अक्षय दशवक्र, अक्षय होती माझे पुत्र हे निजसूत्र पूजेचे. कोणची बी माता असू द्या ते स्वतःच बघत नाहीये. ती कशासाठी पूजा करीत होती? ती पंचधातूचं पीठ घेऊन ज्वारी गहू हरभरा किंवा अनेक असणारे बाजरी ज्वारी हे सगळे याच्यासाठी की माझ्या मुलाचं अक्षय असणार त्या ठिकाणी कल्याण व्हावं, कल्याणात कल्याण व्हावं, सुखी व्हावं, आनंदी व्हावं, धनधान्य समृद्धीनं असणारं घर भरून जावा ह्याच्यासाठी तिची असणार त्या स्वतः पूजा होती. अशी असणारी कैकशी पूजा करीत असतात. शिवरात्रीचे दिवशी यवनी समुद्र तीरासी निर्मोनिया शिवलिंगाची करी कैकसी महापूजा. आणि ही पूजा असणारी त्यावेळी ती हमेशा करतात शिवरात्रीच्या दिवशी म्हणजे एकादशीला. आज बी एकादशी उद्या बी एकादशी आणि अशा प्रकारे ती एकादशीच्या दिवशी शिवरात्रीला पूजा असणारी त्या एक पंचधातूच्या पिठाची तयार करून पिंड तयार करून जो वात जेवढा असेल तेल त्याचे जे फुलाला सजवून त्याच्यावर असताना स्नान करून नियमानं समुद्राच्या तीरावर दर दिवस असताना मग ती गारवा म्हणत नव्हती अगर हिव म्हणत नव्हती पण समुद्रावर नियमानं पूजा करीत होती. हर हर संभ शंकर अशी म्हणून पूजा करीत होती. त्यावेळेस षोडशोपचारी पूजा झाली त्यावरी बेलाची लाखोली ती पाणी शिवनामी वाहिले पूजा केली अनुपम्या. 16 प्रकारची असणारी जशी असेल तशी पूजा केली त्या कैकसी मातेनं त्या पंचधातूच्या पिंडीची. आणि पुन्हा अनेक असणारा जेवढे काय असणार तिला ज्या अपेक्षा आहेत तेवढ्या मागण्यासाठी ती काय काय करते आणि काय काय वरी मांडते. एक लाखोली म्हणजे एक बेलाचं जे असणार लाख असणार 3-3 पानाचे त्याच्यावर लाख बऱ्या वात होती ती या पिंडीवर भगवान शंकराचं असं प्रतिमा समजून आणि आपलं मागणं मागत होते. ती पाणी बेलाचे पत्र एक एक शिवनामे स्वतंत्र भावे पूजिला श्री शंकर
मनोहर ती पूजा. 3 पानं बेलाची असणारे तिनं 1,00,000 त्या पिंडीवर वाहिले काही कशी ना. आणि मनोभावे मनाचं नसेल का सगळं अर्थच असणार गेलं. म्हणून असं मनात बी पाहिजे, ध्यानात बी पाहिजे, आवड बी पाहिजे, सवड बी त्यावेळेस असणार. त्या ठिकाणी तिनं आवडीनं व्हायला भावाने असणार भगवान शंकराचं नामस्मरण केलं. ऐसे करोनिया पूजन लावोनिया दोन्ही नयन कैकसी बैसता धरोनी ध्यान आणि आन ते झाले. 1,00,000 बेलाचे पात्र वाहिल्यावर बेल फुलं वाहिल्यावर असणारा तिनं आपले डोळे लावले भगवान शंकराच्या पिंडी पुढं. माझ्यासारखी आदळीच झाली. आणि डोळे लावून घेतल्यावर भगवान शंकर हृदयामध्ये साठविला, नामस्मरण केलं. त्यावेळेस असणारा विचित्र घडलं ते ऐका. राक्षस द्वेषी इंद्र येऊन लिंग समुद्री करुनिया मग्न सागर न करेच भग्न स्थापे सर्वज्ञ हटकेश्वरी. 5 धातूची म्हणजे 5 फिटाची असणारी त्या ठिकाणी पिंड होती ती. इंद्रदेव हा देवाचा दोषी, तसं तो मानवाचा दोषी आहे. कारण आईल्याचं काय केलं त्यानं, त्याच्यामुळे असं म्हणता येत नाही. कारण इंद्रदेव आहे का इंद्रदेव मला ते कळतच नाहीये. म्हणून असताना त्या ठिकाणी ताबडतोब आला आणि ती डोळे झाकून बिचारी बसली होती, नामस्मरण करीत होती. काही त्याच्या ध्यानात नाही, मनात नाही. त्यानं पिंड उचलली, समुद्रात फेकली. फेकल्यावर असणारी ती पिंड माशानं खाल्ली नाही, भंग झाली नाही. आणि ती ताबडतोब पाताळात गेली. पाताळात जाऊन जे हटकेश्वर ज्याला म्हणतात पाताळामध्ये, ते भगवान शंकर अजून लोक नाग लोक तिथं असणारी त्यांची पूजा करतात. असा असणारा परिस्थिती आहे. त्या लिंगाची हटकेश्वरी पूजा होत असे अत्यापवरी. बिल्व प्रवाह गोमती सागरी देखती शिवरात्री सर्व लोक. वेळेस असणारी त्या पिंडाची हटकेश्वरी म्हणजे पाताळामध्ये अजून सुद्धा पूजा नीती नियमानं होते. आणि एवढंच नाही तर ते बघायला कुठं मिळतंय, गोकर्ण महाबळेश्वर कधी ना कधी. आणि तिथं असणारं त्या ठिकाणी बघायला मिळतंय, पण केव्हा, शिवरात्रीला. आणि कारण तिथं गुप्त आहे, गोकर्ण महाबळेश्वर आहे का तो गुप्त आहे. असं प्रत्येक पिंड अशी सळोकावर ही पिंडीची, आणि तिथली पिंड आहे ती आत आहे. आणि बघायची असेल तर त्याच्यात हात घालून बघावं लागते. आणि जे भेकड आहे का त्याला गटत बी नाही त्याला ती गटत बी नाही. पण ती कुठून येते, ती पाताळातून येते. पण ज्याचं नशीब आहे, ज्याचं पुण्य आहे, त्याला ती गटती, त्याला ती भेटते. कारण ती गेलेलो तिथं म्हणून सांगतोय. आणि त्यावेळेस असणारा अशी परिस्थिती कोणाची झाली, इंद्रदेवाने पाताळात टाकलं, म्हणजे पाण्यात समुद्रात असणारा ते म्हणजे काही जे लिंग होतं ते टाकले. ह्याची कथा. काही कशी जव उघडी नयन तवा पूजा लिंगा पडले खान. पुत्र पौत्र निमे संताने त्यात विघ्न लिंगला हानी. ज्यावेळेस असणारा कैकशीनं डोळे उघडले, समोर पाहिलं, जे आपलं आराध्य दैवत असणारं त्या ठिकाणी तिनं निर्माण केलेलं होतं, पिंड निर्माण केली होती, तीच असणारी तिथं नाहीये. आणि महादेवाची सेवा करीत असताना, पूजा करीत असताना त्याच्यात जर विघ्न आलं, ते जर मध्येच एक असणारा नियम चुकला तर महादेव काही क्षमा करीत नाही. करतो काय, करतात त्या पुत्र आणि का असणारा हे त्यांची हानी करतो. म्हणजे असणारा वंशाला असणारा एक प्रकारचा तो त्रास देतो. आणि ह्याच्यासाठी असताना तिला एवढं दुःख वाटलं आणि अट्टहास करू लागली. तो ऐका. काही दीर्घ हृदन करी माझे देव पूजा नेली चोरी. जळो रावणाची राज्य त्वरी काय संसारी नांदते. पंचधातूचे असणारे पिंड पाहिले नाही, पुढं पूजाचं अनुष्ठान दैवत असणारं जे गेलं त्यावेळेस असणारे काही ना डोळ्यावरून हांबारणा फोडला. राजा रावणा, तुझं वैभव, मोठेपणा, थोरपण अवघेला असणारी काडी लागो. कारण तुझं मोठेपण काय कामाचं, ते म्हणत झालं तरी काय, अजून जवळ आला नाही, पण आवाज ऐकून तिकडे म्हणत म्हणू लागला, तुझ्या असं एवढा मोठेपणा असून, एवढी भीती असून, माझं पूजाचं जे असणारं जे आराध्य दैवत आहे ते असणारं कुठे गेल्याचा पत्ता नाही, त्याचा शोध. ऐकता मातेचे रुदन रावण आला सोये धावण. येरी म्हणे लिंगा पडले काने काय वदन धाविसी. कानाचं होतं ते विचार, काही हिसका नाही झाला. त्याच्यामुळे असं तो म्हणला, आईचाच आवाज रडते ती, काय कारण म्हणून धावतच आला. कारण मात्र भक्त आहे तो राजा रावण.
एक प्रकारचा चुकीचा आहे. अगोदर तपश्चर्या केली, अनुष्ठान केलं, जप केलं, बिचारा चांगला होता अगोदर, कारण वेदालाही असताना त्याला वेदाचंही खंडन केलं होतं. पण पुढं चलून व्रत एक प्रकारचं असताना ऐश्वर्य आलं आणि मग मात्र मस्तवला. पण अगोदर फार असताना संज्ञा नाही, म्हणून मात्र भक्त असल्यामुळे त्याचं नाव घ्यावं लागतंय. तेव्हा धावून आला काय म्हणला आईला, न करिता विसर्जन जे लिंगासी होय विघ्न ते संतानानी संतान शिववचन शैवागमी. आईला विचारलं रावणानं, हे आई एवढ्या नारडाला काय झालं तुला, असं काय तुझ्यावर विघ्न आलं. त्यावेळेस असताना आईनं सांगितलं, म्हणजे काही कशी ना जी महादेवाची मी पिंडीची पूजा करीत होते ती पिंड असताना माझी कोणतरी पळून नेली आणि त्याच्यामुळे असणार मुलं नातू पंतू या सगळ्याचं असणार हनन होतंय. म्हणून असताना माझ्या वंशाचा दिवा टिकावा याच्यासाठी माझा आटास आहे. एवढा पुरुषार्थी वीर असून उपयोग काय रावला याचा, मग मला करू काय मी. येरू म्हणे मात्यावर हरी उतरले साही सूत्री रत्नलिंग आहे घरी पूजा करी तू तयाची. राजा रावण असताना मला आईला काय कळत, माझ्या आईला काय कळत, येडी मला ती माझ्या आईला काय कळत नाहीये. असं असताना रावण म्हणू लागला, तुला कळत नाही ना, रत्नानं जडलेली लिंग आहे म्हणला आणि दैदीप्यमान आणि भगव्या कपड्यामध्ये बांधलेली ती पिंडी असताना सोन्याची आणून देतो, त्याची पूजा कर. पिठाची एक प्रकारचं पिंडीचं काय घेऊन बसली तू, तर त्यावेळेस माता काय म्हणते काही कशी ऐका. अनेक परिलिंगाची थोरी बोलिली आहे आगम शास्त्री कैकसी त्या लिंगात हातीन धरी अनाचारी केविरी गो. अनेक सर त्या लिंगाची पुराणाने ग्रंथानं सर वर्णन केलेलं आहे आणि अशा ग्रंथ अशा महापिंडीचं तू काय कर, पूजा कर, अनुष्ठान कर. मी स्वतः असताना सेवेला उभा राहील. रावण म्हणू लागला, काही कशीनं सांगितलं हे ग्रंथात असं जी पिंडीचं असणार एक प्रकारचं अनुष्ठान केलंय, जप केला, तप केला, तीच पिंड असणारी पूजाला पाहिजे. ते आपल्या हाताने सर्जन असताना पाण्यामध्ये केली पाहिजे. असं जर नाही केलं तर वंशाचं असणारं खंडन होतंय. याच्यासाठी पुराणात सांगितलंय, पदार्थ नाहीये. मग याच्यासाठी तो काय कर रावणा, मी जे सांगते ते. माझे लिंग न येत हाता आणि मी न घे सर्वथा शैव दीक्षेची अवस्था लिंग न येता प्राण त्याग. माझं जर लिंग असणार आहे पंचधातूचं 5 पिठाचं असणारं जे लिंग मी तयार केलेलं आहे, पूजेसाठी अनुष्ठान करून असणारं पावन केलेलं आहे, ते जर लिंग मला रावणा प्राप्त नाही झालं तर माझं शरीर मी ठेवणार, कारण वंशाची हानी माझ्या उघडे डोळ्याने मी बघणार नाहीये. मी एक क्षणाला चांगल्या कामाला उशीर कशाला, आता समुद्रात बुडी देणार, मी मरणार, तुम्हाला उगाचच. अद्यापवरी शैव मार्गी तुझी या लिंगाची सांडोनी मागी पूजन करीत लिंगा लिंगी प्राण त्यागी निज नेटे. शिव आहेत वैष्णव वेगळे म्हणजे वैष्णव वारकरी आणि शिव आहेत शिवभक्त हे एकच आहेत. हरिहरा वेद नाही नका करो वाद. पण अजून सुद्धा जीव गेला तरी ते पिंड बांधतात बघा, काही काही गळ्यामध्ये असते पिंड, बायाच्या असते नड्याच्या असते, त्याला लिंगायचं वाणी बी म्हणतात कोणी. आणि ते खऱ्या अर्थानं ते कपिलेश्वर नाही काय कपिलधारा तिथले जास्त भक्त आहेत ते लोक. हा त्यांना शिवपंथी अशा प्रकारचे म्हणजे शिवभक्त आहेत ते थोडक्यामध्ये. आणि असल्यामुळं ते एखाद्या वेळेस आपला नेम जर भंग झाला तर ते जीव देतील पण अन्न ग्रहण करणार नाहीत. असा नेम जेव्हा दुसऱ्या दिवशी ते खाते नेम करतील किंवा दुसऱ्या टायमाला नेम करतील तेव्हाच अन्न ग्रहण करतील. असे शिवभक्त आहेत. आता वैष्णव रावण विनवी मातेसी तुका व्यर्थ प्राण देसी मी जाईन शिवापाशी तुझ्या लिंगाशी आणि रावणानं आपल्या आईचे पाय धरले. हे माते उगच काही फुकटची फाकट मरू नको. लोक म्हणतील एवढे मोठे राज्य रावणाचे असणारा, कारण राजे पूर्ण असणारा या स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये माझं नाव आहे आणि तुझा जीव दिला तर म्हणतील हे एक प्रकारचं आईला सुद्धा ह्यानं एक म्हणजे पाहिजे असं सांभाळ नाहीये म्हणून निंदा करते लोक. याच्यासाठी मी भगवान शंकराकडे जातो आणि तिथून असताना भगवान शंकराचं जे आत्मलिंग आहे ते घेऊन येतो, त्याची पूजा कर माते तू. शिव स्वामी माझे माता तू तव जाणसी तत्वता प्रसन्न करुणे विश्वनाथा लिंग मी आता आणि जो भगवान शंकर आहे का शिव आहे का
तू असताना माझा गुरु या मस्तकी तो जाण ठेवीला कारण त्या भगवान शंकरनं माझ्या मस्तकावर हात ठेवला आहे त्याच्यामुळे मला काय घाबरायची गरज नाही कुठंतरी असताना मला कमी पडत असं वाटत नाही मी भगवान शंकराकडे जातो आणि त्यांचं असताना त्यानं एक प्रकारचं जे मानलेलं लिंग आहे जगामध्ये जे असं पूजा करतात असं लिंग मी त्यांच्याकडून घेऊन येतो कैकसी सांगे रावणासी नारदे सांगितले मज पासी आत्मलिंग शिवा पासी त्यानीसी तै धन्य त्यावेळेस असताना कैकसी म्हणली हे बाळा तू काय कर रडू नको तू असताना जा आपण तिथून असताना नारदानं सांगितले शेंडीवाल नाही की ते सारखं भजन करते दुसरं काही नारायण नारायण याच्याशिवाय त्याला काही काम नाहीये त्यानं मला असं सांगितलं यानं कळवून ठेवली होती आता आणि त्यावेळेस मला सांगितलंय की भगवान शंकरापाशी आत्मलिंग आहे आणि त्याच्यामुळं पुढं ऐको आणि मातेचे वचन सवेग निघाला नशानन शिवापाशी सोय येऊन करीन मन साष्टांगी आणि त्यावेळेस भगवान शंकराच्या समोर राजा रावण त्याच टायमाला आला आल्याबरोबर भगवान शंकराला मला घालीन लोटांगण आणि त्यावेळेस नमस्कार करू लागला चरण वंदू लागला पुन्हा पुन्हा विनंती करू लागले भगवान शंकर म्हणले काय घडलं म्हणत ती मनात ते ऐका जवळी आली रावणाची शंकर न पुसे तुका आलासी आजी का झालासी उदासी रावणाशी पुसेना राजा रावण भगवान शंकराच्या कैलासात गेल्याबरोबर आदर सत्कार कुणकुण आले कुणकड येणं कुणकड जाणं असं भगवान शंकर विचारायचे पण आज रावण कुणकड आला कुठं बसला कशासाठी आला कारण ते मागण्यासाठी आलं हात पसरण्यासाठी आलं हात पसरी जिनन दिक्के लाजीरवाने हे मागण्यासाठी आलं भगवान शंकरनं मनातली मनात त्याचा धिकार केला आला अजिबात विचारलाय पुढे काय झालं बाण आणि रावण हेची शिवाचे पर्यंत पूर्ण त्यांचे वचन अनुप्रमाण शिवा पण अनुरंगी बाणासूर आणि रावण ही कथा कुठे येते सांग का ही शिवलीला अमृत ग्रंथ याच्यामध्ये असणारी कथा येते आणि बाणासूर आणि राजा रावण या दोघांच्या आणि हे दोघं शिवगण येतात त्यांच्या ऐकण्यात महादेव आहे कशामुळे हे सारखं भजन करतात म्हणजे नेम करतात आणि ऐकण्यात सारखं असल्यामुळं ते काय करतो आणि काय मागून घेतो महादेवाला हा रावण ते ऐका त्याची रावणासी आता शिवन पुसे सर्वथा परम चिंता लंका नाता यासी मी आता काय मेन करू शिवगण म्हणजे सेनापती सारखी पदवी असते ती अशा प्रकारचं असताना हे बाणासूर आणि रावण हे दोघांना एवढे महान पदवी होती स्वर्गामध्ये त्याच्यात कैलासामध्ये पण ज्यावेळेस राजा रावण गेल्याबरोबर असणारा कुठं ठेव कुठं नाही महादेव करीत होते पण त्या दिवशी कशासाठी आलास तू जेवलास का उपाशी आलास हे महादेवांना काही विचार नाहीये राजा रावण डोकं खाजू लागला काय म्हणतोय जया भक्तासी निष्काम मावो तया सम्मुख सहा शिव तोचीच काम होता पाहो शिव स्वय पुसेना ज्या भक्ताला असताना त्या ठिकाणी एक प्रकारचा कसलीच अपेक्षा नाहीये निर्द्वंद आहे कसलीच माव नाहीये मया नाहीये आशाला भगवंत म्हणजे महादेव दर्शन देतो आणि जो असणारा लोभानं काही मागायला येतो का त्याला महादेव काही दर्शन देत नाही आणि तशी परिस्थिती रावणाची झाली रावणे देखील शिवाची कांता जे का पार्वती जगन्माता हे मी शिवासी मागे नाता सकामता दुसरी आणि असा राजा रावण डोकं खाजत होता भगवान शंकर काहीच बोलत नव्हता म्हणून राजा रावणाने आगळा वेगळाच विचार केला अगोदर सद्बुद्धी होती राजा रावणाची भगवान शंकर देत नाहीत ना पण मी मागितल्याशिवाय राहत नाहीये आणि सगळ्यात सुंदर महादेवाची असणारी पार्वती मला हे आत्मलिंग नेणं हो पिंड नेणं हो आता न हो मी त्या लिंगाबरोबर असताना ही पार्वती सुद्धा मागल असा राजा रावणाच्या मनात विचार आला हे असणारा सद्गुण आहे का दुर्गुण आहे रावण उभा दोन प्रहर सदा शिवन वेची सादर कोठे गुंतला श्री शंकर पाहे अंतरी रावण राजा रावण 2 प्रहार असताना उभा राहिला 3 आणि 3 6 एक प्रहाराचे 3 तास आणि असं 6 तास उभा राहिला भगवान शंकर त्याच्याकडे बघायला सुद्धा पाप नाही उचलून
म्हणले भगवान शंकर आज कोणत्या भक्ताच्या नादात येतं, कुणकड असताना त्यांचं मन गुंतलंय असा विचार करून राजा रावण आपल्या बुद्धीचा असताना तर्क करू लागला.